नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडे आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण पेपर आपल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी झालेला आहे. त्यात आपण पेपर 2ची उत्तरपत्रिका पाहणार आहोत. तर चला आपण पहिल्यापासून पाहू काय काय आहे. लुक ॲट द फॉलोइंग पिक्चर अँड चूज द विच कंपॅरिझन इज करेक्ट फॉर द पिक्चर. आपल्याला कंपॅरिझन करून सांगायचं होतं. तर याचं कंपॅरिझन होतं, फ्लॉवर ए इज नॉट ॲज बिग ॲज फ्लॉवर बी. हे त्याचं उत्तर होतं. तर हा छोटा आहे, ठीक आहे, असं आपल्याला दाखवायचं होतं. त्याच्यानंतर दुसरा होता प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द फॉलोइंग फिगर असं आपल्याला विचारलं होतं. तर इथे फाउंड येते, आय फाउंड देम इन द ट्रेल्स ऑफ द हाय माउंटेन अँड सेड राम. ओ दॅट्स नाईस रिप्लाइड मोहन. तर इथे फाउंड याचं उत्तर होतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता आपला, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ फॉर द मॉडेल ऑक्झिलरी वर फॉर फॉलोइंग सेंटेन्स. तर मॉडेल ऑक्झिलरी आपल्याला यू मस्ट नॉट पाहिजे, तर इथं मस्ट उत्तर यायला हवं होतं. चला, याचं उत्तर मस्ट यायला हवं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक नाही करत आहेत तुम्ही, खूप कमी लाईक्स आहेत, ठीक आहे. तर लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा. कसा आपल्याला पेपर तेही सांगा, मार्क पडणार किती ते पण सांगायचं आहे तुम्ही, ठीक आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपला नंबर लागेल की नाही. ठीक आहे, मी याच्यावर नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे की किती मार्काला कट ऑफ राहणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मार्क जेवढे पडतील तेवढे नक्कीच टाका. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय लिहिले सांगा बरं, तुमचे उत्तर सांगा बरं. 5व्या प्रश्नाचं उत्तर काय लिहिलं? म्हणजे आपल्याला इंटरॅक्टिव्ह राहील आपला क्लास, असं आपण करू का, ठीक आहे. 4थ्या प्रश्नाचं उत्तर बी हॅपी होतं. किती जणांचं बरोबर आलं आणि मार्क जेवढे पडतील ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्या, ठीक आहे. त्याच्यानुसारच मला कळेल की कट ऑफ ह्या वेळेसची काय राहणार, किती मार्काला कट ऑफ राहणार. व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लाईक असल्यावर काय होतं की जे विद्यार्थी येतात नवीन त्यांना वाटतं की बाबा ज्या लाईक आहे म्हणजे हा व्हिडिओ चांगला आहे, लाईक नसलं तर त्याला कोणी पाहत नाही, असा एक समज होतो. धन्यवाद लाईक जे पण ज्यांनी पण केलेला आहे व्हिडिओला, ठीक आहे. एक लाईक आता आलेला आहे, ठीक आहे. लाईक करत जा, वाढलेला आहे लाईक. लाईकच करत नाहीत मुलं, भरपूर कमी लाईक करतात, ठीक आहे. त्याच्यामुळं जे येणारे विद्यार्थी राहतात त्यांना कळत नाही. लाईक वाढू द्या बरं, आता लाईक वाढू द्या, एखादा तरी लाईक वाढू द्या, अजून लाईक वाढवा. धन्यवाद ज्यांनी लाईक केलेलं आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन, फाइंड ऑड मॅन आउट. गणिताचे मी सविस्तर उत्तर सांगणार आहे. सविस्तर मी फास्टमध्ये घेतलेले आहेत, कारण आपल्या 4थीचे आणि 7वीचे 2-2 असे 4 पेपर होते, प्रश्नपत्रिका होत्या. त्यामुळे थोडं फास्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं थोडासा एखादा उत्तर कमी जास्त होईल, पण मी सविस्तर सर्व प्रश्नाची उत्तरं डिटेलमध्ये देण्याचं काम करणार आहे. तर आपले मार्क टाका आणि व्हिडिओला लाईक करा. लाईक केल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. एक तरी लाईक राहू द्या, ठीक आहे. सबस्क्राईब तर करतच नाहीत मुलं, पण लाईक तरी करत राहा. येणारे व्हिडिओ आपले चॅनलवर आपण सर्व सांगत असतो, ठीक आहे. काय कोणता प्रश्न येणार म्हणजे सविस्तर आपल्या डिटेलमध्ये आपण सर्व सांगत असतो की पाठ्यपुस्तकावर आधारित पुढच्या वर्षी NMMS परीक्षा आहे, त्याचं पण आपण नक्कीच घेऊ. त्याच्यासाठी व्हिडिओला एकही लाईक केल्याशिवाय मी पुढच्या प्रश्नाचं उत्तर सांगणार नाही. एक तरी लाईक वाढू द्या. चला, तर 5व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे इथे पर्याय क्रमांक 2. क्वार्टर टू 7 म्हणजे 6 वाजून 45, म्हणजे 7 वाजायला 15 मिनिटं कमी. तर थोडंसं सर लवकर सांगा आन्सर. ओके, लाईक करत जा, लाईक करत जा, ठीक आहे. आणि व्हिडिओला हाईप करा. लाईक केल्याच्या नंतर मार्क किती पडणार आहे ते पण सांगा. साईनाथ मुंडेचा मेसेज आलेला आहे, ठीक आहे. मार्क किती पडतील साईनाथजी आपल्याला, ठीक आहे, ते पण सांगा. आणि कट ऑफ मी नक्कीच सांगणार आहे तुम्हाला. हे कोणतं सेंटेन्स आहे? राम हॅज ओन द मॅच ट्वाईस, ठीक आहे. आता इथं आय मीज आर नाही आलं, त्याच्यामुळे हे फ्युचर टेन्स नाही. फ्युचर टेन्समध्ये विल शाल येतं, ठीक आहे. सिम्पल पास्ट नाही आहे, ठीक आहे. इथं हॅव ह्या झालं त्याच्यामुळे नाही. तर परफेक्ट टेन्स आहे का, हे पास्ट परफेक्ट नाही. हॅड असलं तर पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड येतं. तर 130 140, ठीक आहे. दोन्ही पेपर मिळून का एका पेपरमध्ये? दोन्ही पेपर मिळून सांगा तुम्ही मार्क किती पडलेले आहेत, नक्कीच मी सांगेल. 120 मार्काला पासिंग आहे,
पण पात्र होण्यासाठी स्कॉलरशिप ओबीसी असाल तर 180च्या वरी, ओपनला 200च्या वरी, ठीक आहे. बाकी कॅटेगरीला 170 160, SC ST ला तरी किमान लागतील, किमान लागतील. त्याच्यापेक्षा जास्तच मार्क लागणार आहे. 160च्या वरी मार्क पाहिजे SC ST ला. तर आपले मार्क टाका जास्तीत जास्त, मला त्याच्यावरूनच कट ऑफ कळेल. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. गिव्ह अ बिग हँड. इंडिपेंडन्स डे इज हिअर. इथं हँड यायला पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर 9व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. कोणाकोणाचं आले? सृष्टी वॉज सिटिंग नेक्स्ट टू द, हे प्रिपोजिशन आहे. नेक्स्ट काय आहे? प्रिपोजिशन. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक राहू द्या, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला, पुढचा प्रश्नाचं उत्तर आहे, 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. टीचर हू वॉज लुकिंग आफ्टर यू. स्टुडंट माय ग्रँडमदर हॅव बीन लुकिंग आफ्टर मी, असं आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं होतं. ठीक आहे. आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका. आता आपल्याला हे चित्र दिलेलं आहे, त्याच्यावरून आपल्याला उत्तर करायचे होते 11व्याचं आणि 12व्याचं. द अबो ॲडव्हर्टाइजमेंट मॅन्युअल इज फॉर रिड्युसिंग वेट ऑफ स्टुडंट स्कूल बॅग. म्हणजे आपल्या स्टुडंटची खूप बॅग भरलेली असते ना, त्याचं वजन कमी करण्यासाठी ही ॲडव्हर्टायझिंग आहे. ठीक आहे. चला, आपलं मार्क नक्कीच टाका कमेंट बॉक्समध्ये. एकाच विद्यार्थ्याने टाकलेले आहेत मार्क आणि व्हिडिओला लाईक केलं नाही. आता व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मी पुढे जात नाही. सबस्क्राईब करायला तर कोणी करतच नाही आपल्या छोट्याशा चॅनलला, पण लाईक तरी करा. लाईक करायला काहीही चार्जेस लागत नाही. ओम गरा गराडे काय म्हणतात? हॅलो ओम गराडे. किती मार्क पडले आपण आपले सांगायचे. ठीक आहे. किती मार्क पडले ते सांगायचे. हाऊ वॉज द कवर ऑफ स्कूल बॅग शोन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. हे वॉटरप्रूफ आहे हे, कारण का जे दिलेलं आहे हे वॉटरप्रूफ बॅगचं दिलेलं आहे. ठीक आहे. कवर जे आहे ते कशाचं आहे? वॉटरप्रूफ बॅगचं आहे. लाईट वेट बाउंड कलर, लाईट वेट लाईट वेट आहे तो उत्तर. लाईट वेट कवर काय? लाईट वेट बाउंड कवर आहे. थोडंसं चुकलं माझं. चला ठीक आहे. ओ माय डॅडी टूक अ लाईक ॲज देअर इज नॉट इवन स्लाईट इन द डिफरन्स इन देम, असं आपल्याला द्यायला पाहिजे. ठीक आहे. इथं डिफरन्स पाहिजे उत्तर. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. व्हिडिओ लाईक केल्यानंतर हाईप जर ऑप्शन आला तर हाईप पण करा. आणि आपण पेपर 1चे पण उत्तरं टाकलेले आहेत आपल्या याच्यामध्ये, तर ते पण जाऊन पहा. आणि मार्क दोन्ही पेपर मिळून किती मार्क पडतील ते सांगा. पेपर 1ला 60 मार्काला पास आहे, पेपर 2ला 60 मार्क पडले तर पास आहेत. दोन्ही मिळून 120 पडायला पाहिजे, पास आहेत. पण कट ऑफ ही थोडीशी जास्त असणार आहे. कट ऑफ ही जास्त असणार आहे. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. डॉक्टर हॉकिंग आहेत हा. येतात आपल्याला काय करायचं? फ्रेज, करेक्ट फ्रेज अँड कम्प्लीट द सेंटेन्स. हॉकिंग वर्क इज फॉर द, आता वेलफेअर ऑफ द इंटर, म्हणजे त्यांनी पूर्ण जगाच्या कल्याणासाठी काम केलेलं आहे, असं त्याचं उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. माय लिटल सिस्टर टेक्स टू मच टाइम फॉर इटिंग हर फूड. शी इज ॲज, पहा ही खूपच टाइम जास्त घेते, म्हणजे खूपच स्लो जेवण करते. हे नाही, खूपच स्लो, हळूहळू जेवण करते. तर त्याला असं आपण म्हणू शकतो ॲज बिझी, ॲज बी नाही म्हणत. ॲज स्ट्रॉंग म्हणजे मजबूत आहे. ॲज ब्रेव म्हणजे लॉयन सारखं आहे का. ॲज स्लो ॲज नाही म्हणजे गुगल गाई सारखी ती खूप हळू चालते असं म्हणतो ना, तसं इथे पण खाते ही गुगल गाई सारखी खूपच हळू. ठीक आहे. आपले मार्क पडणारे कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मी पुढचा प्रश्न घेणार नाही. व्हिडिओला लाईक राहू द्या. तर पुढचा प्रश्न आपण 1 मिनिटातच घेऊ. 1 मिनिटाचा टाइम, 1 मिनिटा ब्रेक घेऊन मी लगेच सुरू करणार आहे.
चला पुढचा बुद्धिमत्ता पेपर आहे का? हो, बुद्धिमत्तेचा पण आहे ना. इंग्रजी आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण आहेत. ठीक आहे. तर दोन्ही करूत आपण. गणिताचा आपण घेतलेला आहे, मराठी आणि गणित. चला पुढचा विच वर्ड इज यूज टू डिस्क्राईब द माइंड अँड बॉडी. तर इथं साऊंड माइंड अँड बॉडी ना, साऊंड बॉडी, साऊंड माइंड अँड बॉडी. तर याचं उत्तर होतं साऊंड. Complete the wave diagram by reading the above passage आपल्याला पाहिजे होतं. तर माइंड एक्झरसाइज, जोक्स, पझल, रिडल्स आणि बोर्ड गेम्स असं आपल्याला इथं लिहा पाहायचं. पझल, रिडल्स, बोर्ड गेम्स अँड जोक्स. तर इथं आपल्याला बोर्ड गेम्स आपल्याला लिहायचं होतं. सर लवकर आन्सर सांगा. आपण दुसरा एक व्हिडिओ केलेला आहे, ठीक आहे, किंवा करूत आपण फास्टमध्ये. ठीक आहे, मला थोडंसं उत्तर मला पण हे काढायला वेळ लागतात, ओके, सांगायला वेळ लागते. व्हिडिओला लाईक करत नाहीत, बरेचसे जण लाईक करत नाहीत, खूप सारे जण लाईक करत नाहीत. ठीक आहे, लाईक करायला काही पैसे लागत नसतात. आणि आपले मार्क टाका कमेंट बॉक्समध्ये. मार्क किती पडणार आहे ते नक्कीच सांगा आपल्या कमेंट बॉक्समध्ये. प्रत्येकाने मार्क टाकायचे. मी कट ऑफ नक्कीच उद्याच्या क्लासमध्ये कट ऑफ सांगणार आहे तुम्हाला. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. ठीक आहे, हे तुम्हाला जर वाटत असेल इथं हे वॉट असल्यामुळं हे प्रश्नार्थक आहे, तर प्रश्नार्थक नसतं, हे एक्सप्लेनेशनच्या याच्यामध्ये आपल्याला वॉट येते, त्याच्यामुळे एक्सप्लेनेशन मार्क्स इथे येईल. आता तुम्ही जर एक्सप्लेनेशन मार्कचा अभ्यास केला असेल तर नक्कीच तुम्हाला मार्क हे कळालं असेल. चला ठीक आहे. पुढचा आपण उतार्यावर आधारित काही प्रश्न होते. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा. लाईक करा, जास्तीत जास्त लाईक कशामुळे म्हणतो, कारण जास्त लाईक असलं तर जे पाहणारे काय करतात, व्हिडिओ पाहणारे लाईक असलं तर त्यांना वाटतं की व्हिडिओ चांगला आहे. ठीक आहे, आपल्याला पाहायला पाहिजे. ठीक आहे, लाईक नसलं तर व्हिडिओ पाहायला बरोबर आहे का आन्सर? बरोबर आहे ना. हे तुम्ही पहा, तुमचा अभ्यास नसतो वगैरे, त्याच्यामुळे भरपूर जणाला ग्रामरचा अभ्यास केलेला असेल त्यांना हे एक्सप्लेनेटरी मार्क आहे. ठीक आहे, कोणाकोणाचं बरोबर आलं सांगा बरं. कोणाकोणाचं एक्सप्लेनेशन लिहिलेलं आहे पहा. वॉट म्हणलं तर डायरेक्ट क्वेश्चन मार्क लिहायचं नसतं. ठीक आहे, वॉट म्हणलं तुम्हाला म्हणजे नॉर्मल साहजिकच आहे की सगळ्यांना वाटेल की सर मराठी वा गणित 74 वा 74 60 मार्क्सला पासिंग आहे. 60 मार्क्सला पासिंग आहे. चला याचं उत्तर है गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ, सिम्प्लिसिटी, वॉर अँड नॉन व्हायलन्स. चूज द इनकरेक्ट वर्ड. तिथं इथे वॉरला आहे. ठीक आहे, इथं इम्पॉर्टन्स त्यांनी वॉरला कधी दिलेला आहे का? नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे चुकीचं झालेलं आहे. सर थोडेफार, हो नक्कीच थोडेफार. रामदास डांगरे, डोंगरे आहे का? सॉरी, डोंगरे. पटपट, ओके. व्हिडिओला पटपट लाईक करा बरं सर, मराठीमध्ये. अरे वा वा, 148, चांगली गोष्ट आहे. थोडी फास्ट नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करत नाही. व्हॉट डीड गांधीजी डिसाइड वन डे. ठीक आहे, त्यांनी अँड अर्ली मॉर्निंग प्रेयर्स. आता इथे थोडंसं मला पण वाचू द्या. इथं डिसाइडेड पाहायचे. ऑन डे वन डे ही डिसाइडेड दॅट ही वुड हॅव अर्ली मॉर्निंग प्रेयर्स एव्हरी डे. तर अर्ली मॉर्निंग, इथं उत्तर तर अर्ली मॉर्निंग प्रेयर्स एव्हरी डे. धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. सर स्कॉलरशिप कितीला लागेल? मी त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. तर आपले जास्तीत जास्त जणांनी मार्क टाका, कमेंट बॉक्समध्ये टाका. म्हणजे एक कसं आहे माहिती आहे का, कट ऑफ काहीही असू शकते, कमी जास्त. जेणेकरून मला जर तुम्हाला मार्क किती पडले हे कळालं, डिफिकल्टी लेवल मला कळालं, तर नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो. कारण माझ्यासाठी तरी पेपर तेवढा अवघड नसतो. तुम्हाला किती मार्क पडतील त्याच्यावरूनच आपल्याला एक कळतं की बाबा अंदाजे किती येणार. 120 मार्काला पास आहे. एका पेपरला 60 मार्क हवे, दुसऱ्या पेपरला 60 मार्क. गांधीजी ओव्हर अ लॉयन क्लॉथ अँड धोती. याचं उत्तर होतं लॉयन क्लॉथ अँड धोती. मला विदाऊट बुद्धिमत्ता 110 मिळाले आहेत. ठीक आहे, म्हणजे पहा दोन्ही मिळून 120 असेल तर पास आहात. फक्त पासिंग म्हणतो मी, कट ऑफ स्कॉलरशिपची कट ऑफ नाही म्हणत आहे. ठीक आहे, हळू जाऊ हळू करू. आता काय सुट्ट्याच लागलेल्या आहेत, एवढं आपल्याला काही करायची गरज नाही. ठीक आहे, दुसरा पेपर असला असता तर वेगळी गोष्ट होती. सर मला विदाऊट
बुद्धिमत्ता आणि इंग्लिश असेल फक्त पेपर 1 मध्ये तर चांगली गोष्ट आहे. पेपर 1 चा पण आपण केलेला आहे. पेपर 1 चा मी फास्टमध्ये केलेला आहे की नाही. चला 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आपला पेपर 1 पण पहा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईक्स राहू द्या. व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. पहा जास्त लाईक असले तर काय होतं, की येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना वाटतं, की हां व्हिडिओला लाईक आहेत. 50 लाईक आहे, 100 लाईक आहे. मग त्यांना वाटतं, की बाबा व्हिडिओ चांगला आहे. आपण पाहायला पाहिजे. लाईक एवढ्या जणांनी केलं म्हणजे त्यांना माहीत राहतं, की बाबा व्हिडिओला लाईक केलं म्हणजे एवढे लाईक्स आहे, 50 लाईक्स आहे. तर मग त्यांना वाटतं, की व्हिडिओ हा चांगलाच आहे, उत्तर क्वालिटीचे आहेत. ठीक आहे. चला फाइंड आउट 2 नेम्स ऑफ अ डे फ्रॉम द फॉलोइंग ग्रीड अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता मी याचं उत्तर डायरेक्टच सांगतो. चला ठीक आहे. मंडे, संडे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट 24व्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे अ स्कूल बेल. थोडा फास्ट घेऊ. ठीक आहे. थोडं फास्ट घेऊ. धन्यवाद. फास्ट सांगा सर. ठीक आहे. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. जास्तीत जास्त ज्यांनी पेपर दिलेला आहे त्या सर्वांना आपण शेअर करा. ठीक आहे. आणि व्हिडिओला हाईप करा. व्हिडिओला हाईप करून या छोट्याशा चॅनलला आपल्याला ग्रो करण्यासाठी मदत करायची आहे. तुमच्या मदतीशिवाय आपलं चॅनल ग्रो होणार नाही. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कृपया तुमचा मदत म्हणजे आपल्या चॅनल ग्रो होण्यासाठी तुमचा नक्कीच सहभाग राहू द्या आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी. चला 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता बुद्धिमत्तेचे प्रश्न घेऊत आपण. जास्त वेळ घेऊ नये आपण. ठीक आहे. इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये आता पहा मराठी आणि इंग्लिश दोन्ही एकाच जवळच आलेले. त्याच्यामुळे काही प्रश्न नव्हता. सर तुमच्याकडे पेपर कसा आला? पेपर झाल्यावर आला. पेपर झाला हे की नाही? पेपर झाला तर आला. ठीक आहे. पेपर होण्याच्या आधी येईल का आपल्याकडे पेपर? चला 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता एखादा विद्यार्थीकडून घेतला मी पेपर आणि त्याच्यानंतर मी सॉल्व करतोय. ठीक आहे. चला त्याच्यानंतर घड्याळात 11:30 वाजल्यापासून 10:30 वाजेपर्यंत मिनिट काटा आणि तास काटा किती वेळा ओलांडेल? तर हे याच्यामध्ये 11 तासाचा फरक आहे. तर ओलांडेल किती वेळेस मग? 10 वेळेस. 1 वेळेस कमी ओलांडेल. तर ठीक आहे. हे लक्षात राहू द्या. धन्यवाद. धन्यवाद. तेच तेवढंच की तुमच्याकडून एवढं सहकार्य राहू द्या, की व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या मित्र जेवढे पण ज्यांनी दिलेले आहेत, त्यांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओला हाईप करा. आणि बाकीचे पण व्हिडिओ पहा. बाकीचा मी पेपर 1 चा पण केलेला आहे आणि 4थीचे पण केलेले आहे. जे पण 4थीचे विद्यार्थी होते त्यांना पण सांगा व्हिडिओ पाहण्यासाठी. छोटे-छोटे पण व्हिडिओ केलेले आहेत मी. ठीक आहे. जास्त वेळ घेतला नाही. 7-8 मिनिटाचे पण व्हिडिओ केलेले आहेत. आता हा थोडासा टाईमपास म्हणून आहे की नाही. 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 30व्या प्रश्नाचं उत्तर हे इंग्लिशमध्ये आहे. मराठीमध्ये घेऊ. 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल. 34517. धन्यवाद. ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं, चॅनलला सबस्क्राईब केलं. आता याचं उत्तर थोडं मला विचार करू द्या. इथे 2-2 टिक मार्क मी केलेले दिसत आहेत. पण मला एक थोडासा वेळ द्या. याचं उत्तर मी थोडा विचार करून तुम्हाला लगेच सांगतो. थोडासा मला ब्रेक पण 1 मिनिटाचा ब्रेक होईल आणि उत्तर सांगेल मी. बघा ह्या दोघांची बेरीज करायची, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांची बेरीज करायची, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांची बेरीज करायची, ह्या दोघांचा गुणाकार तेवढाच येतो. ह्या दोघांचा 28 येते, ह्या दोघांची 28. या दोघांची जर बेरीज केली
तर उत्तर येते बेरीज ह्या 65 येते. तर इथं 13 5 65 उत्तर येते. त्याच्यामुळे याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर येते. याचं उत्तर कोणाचं सर? 31चं. 31चं काय आहे? 31चं काय आहे? 31 नंबर 1 इज 1. एक मिनिट हा, मी चेक करतो अजून पुन्हा एकदा. कशामुळे येतं ते पण सांगेल मी तुम्हाला. ठीक आहे. आता काही जण फास्ट म्हणतायत. ठीक आहे. त्याच्यामुळे मला हे करावं लागते. 2, 3, 4 मधले आपल्याला लपलेला भाग ओळखायचा. लपलेला भाग ह्या 4 नंबरच आहे. 4 नंबरच मी कन्फर्म केलेला आहे. मी स्वतः पण केलं, पण दुसऱ्यांना पण विचारलेलं आहे काही सरांना. सर नोटिफिकेशन पण ऑन केलं. धन्यवाद. चल, पुढचा आपल्याला प्रश्नाचं उत्तर आहे इथे पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 उत्तर राहणार आहे. पुढच्या प्रश्नाचं उत्तर घेऊत आपण आता. हॅपी, ग्लॅड, जॉयफुल, सॉरी, घन, अभ्र, अब्ध याचं मेघ येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं, इथं किती कोण आहेत? 1 2 3 4 5. पहा, हे 5 गुणिले 2 करायचं आणि जे उत्तर आलं त्याच्यातून 1 वजा करायचं. हे 9 आले. इथं 4 आहेत बाजू आहेत की नाही? 1 2 3 4. 4 दोन्ही 8. 8 मधून 1 वजा केलं की उत्तर 7 येते. इथं 3 बाजू आहेत. 3 गुणिले 2 6 येतात. 6 मधून 1 केलं तर 5. मग असं जर तुम्ही पाहिलं इथं, तर इथे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये काय भेटेल की 1 2 3 4 5 6 आहे. 6 दोन्ही 12. 12 मधून 1 केला, वजा गेला, तर उत्तर येते 11. तर इथे 11 बरोबर आहेत गोल. इथे बाकीचे सर्व मिळते जुळते नाही आहेत. त्याच्यामुळे जे पण उत्तर आहेत ते तंतोतंतच आहेत. थोडा वेळ घेत आहेत, जास्त होत आहे, पण उत्तर योग्यच आहेत. दिलेल्या अक्षर मालिकेतील डावीकडून 90. चला, इथे ही जी अक्षर मालिका दिली ना, त्याच्यावरून मी आता वेळ जास्त घेत नाही. भरपूर कोणाला भरपूर वेळ वाटतोय. ठीक आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 31st आन्सर क्रमांक 1. भरपूर जण म्हणतात दोघा जणांनी, पण आन्सर क्रमांक 4च आहे. ठीक आहे. चला, पुढचा आहे वैष्णवीचा पुढून 22वा क्रमांक आहे. मानसी त्याच रांगेत मागून 17वा आहे. त्या दोघांमध्ये 4 गुण आहे. तर त्या रांगेत कमीत कमी किती मुली आहेत असं आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. कमीत कमी विचारलेले आहे. तर कमीत कमी इथे 33 जण राहणारच आहेत. ठीक आहे. आता हे कसं आलं काही नाही. आता मी डिटेलमध्ये नंतर बनवू. आणि भरपूर जणांना वाटते की लवकर व्हिडिओ लवकर उत्तर पाहिजे. डिटेलमध्ये मी नक्कीच सांगेल, पण आता थोडंसं फास्टमध्ये. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. एखादा उत्तर मागे पुढे झालं तरी चालेल. ठीक आहे. आता थोडं फास्ट. नंतर मी डिटेलमध्ये याचं प्रत्येकाचं उत्तर डिटेलमध्ये सांगेल. मॅथमॅटिक्स पण डिटेलमध्ये सांगेल आणि बुद्धिमत्ता पण डिटेलमध्येच सांगेल. ठीक आहे. तर फक्त वाचनाची आवड असणाऱ्या मुलांची संख्या ही फक्त लेखनाची आवड असणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? फक्त वाचन कुठं आहे पाहायचं. वाचनाची आवड असणाऱ्या आयात फक्त वाचन आहे 13. ठीक नाही. आणि फक्त लेखनाची आवड वर्तुळ आहे. फक्त लेखनाची आवड आहे 15. फक्त लेखनाची आवड 15 आहे. ठीक आहे. आणि फक्त वाचनाची आवड असणाऱ्या मुलांची संख्या ही फक्त लेखनाची आवड असणार आहे. फक्त लेखनाची आवड. इथे मला वाटते हे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे याचं. ठीक आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. काय आलेलं आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे. इथं 2 आहे उत्तर. ठीक आहे. खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना हे 15 जण आलेत. ह्या फक्त वाचनाची आवड असणारे 15 जण आहेत आणि फक्त लेखनाची आवड असणारे आपले हे 13 आहेत आणि हे 15 आहेत. ठीक नाही.
तर मग कितीने जास्त आहे? तर 2 ने जास्त आहे. 2 ने कमी जास्त जे पण आहे. खेळांची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची व लेखनाची आवड आहे? तर खेळ जर पाहिला आपण, काही उत्तर पाहावं लागतात हां. खेळाची आवड असणाऱ्या त्रिकोण, हे त्रिकोण आहे खेळाची आवड असणारे विद्यार्थी. ठीक आहे. आता फास्टमध्ये करताना उत्तर चुकीचे पण होतात. ठीक आहे. त्याच्यापैकी आपल्याला लेखनाची, ठीक आहे. वाचनाची किंवा लेखनाची, ठीक आहे. हे वाचन आणि लेखन 1, 2, 3 म्हणजे हे किती आहे? 10 आणि 4 14. 14 नाही. हे 10 नाही, हे झाले 3. हे बाहेर आहे ना. 3 आणि हे 7. 7 झोन आहे त्याच्यात. उत्तर ठीक आहे. करेक्ट आहे का? पर्याय क्रमांक 2. किती जणांचं उत्तर आलेलं बरोबर? मार्क सांगा. आपले मार्क किती पडणार ते पण सांगा. आता काही वेळ लागत आहे, मी आता काही करू शकत नाही. मग उत्तर चुकीचे द्यायचे का तुम्हाला? उत्तर चुकीचे द्यायचे आहेत का? 4 ने कुठे जास्त? 4 कुठे आहे इथं उत्तर? 10 कुठे उत्तर? पहा हे पहा हे गोलमध्ये पण पाहिजे ते. एक त्रिकोणमध्ये आणि आयातमध्ये. हा थोडे जास्त आहेत का? ठीक आहे, ठीक आहे. एकच मिनिट. किती आहेत? बघा. हे गोलमध्ये नाही ना. हे 7 गोलमध्ये नाहीत. हे त्रिकोणामध्ये आहेत. हे गोलमध्ये पण आहे. हे गोलमध्ये असणारे बघा एवढे आहेत. त्याच्यापैकी आपल्याला त्रिकोणमध्ये पाहिजे नाही ते 7. याचं उत्तर 7च आहे. ठीक आहे. व्यवस्थित पहा. 10 येतच नाही आहे. 10 येत नाही, 7च येते. ठीक आहे. 10 कुठून येतील? हे वर्तुळात येतच नाही ना 7. ठीक आहे. पहा जिथं मला वेळ जिथं समजून सांगायचं आहे मी तिथे समजून सांगत आहे. जिथं समजून सांगायची गरज नाही तिथे मी समजून सांगण्याचा प्रयत्न जास्त नाही करणार. ठीक आहे. इथं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 4 त्रिकोणाच्या आत नाही. त्रिकोणाच्या आत कुठं आहे 4? त्रिकोणाच्या आत नसलं तर जे आयतामध्ये आहे ना, आयतामध्ये पहा. आयात म्हणजे वाचन आणि लेखनाची, वाचनाची किंवा लेखनाची. नको. व्हिडिओ चालू आहे. चला आता जास्त वेळ सॉरी याच 41चं उत्तर आहे 2, 42चं उत्तर आहे 4. ठीक आहे. इथं 41, 43, 48, 59, इथे 99 पाहिजे. ठीक आहे. इथं 99 पाहिजे. त्याच्यानंतर 43चं उत्तर मी टिकमार्क आधी फास्टमध्ये करून ठेवलेलं आहे. भरपूर जणाला फास्टमध्ये उत्तर पाहिजे असतात. त्याच्यामुळे थोडं फास्ट नंतर मी डिटेलमध्ये सांगेल. ठीक आहे. 44. 44 एक वेळेस अजून एक वेळेस पाहू. हे भरपूर जणाला म्हणतायत. पहा मी आता थोडा हळू वाचू. ठीक आहे. खेळाची आवड असणाऱ्या किती मुलांना वाचनाची किंवा लेखनाची आवड आहे? किंवा म्हणला वाचनाची लेखनाची आवड असणारे वर्तुळ आहे. लेखनला वर्तुळ आहे. आयत म्हणजे वाचनाची. वाचन आयत आहे. ठीक आहे. आणि आणि आपल्याला काय पाहिजे? खेळाची त्रिकोण खेळ. हा सॉरी. हे हे उत्तर येते नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. हे माझंच चुकलं. ठीक आहे. हे 10 येते याचं उत्तर. किती येते? 10 उत्तर येते. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2चं 10 आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. थोडंसं संभ्रम झाला मला. वर्तुळात पाहिलं मी. ते त्रिकोणात पाहायचं. बरोबर आहे तुमचं उत्तर. जया कमलकर बरोबर आहे. ठीक आहे. उत्तर याचं 40चं 10 उत्तर आहे. ठीक आहे. हो बरोबर आहे. ठीक आहे. कुणाच्या आयुष साबळेनं पण उत्तर बरोबर दिलं. चला ठीक आहे. त्याच्यानंतर 45 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1.
इथं ए आहे, इथं बी आहे, इथं सी आहे पहिला, इथं डी आहे पहिला, तर इथं ई पहिला येईल. ठीक आहे. तर त्याप्रमाणेच आपल्याला ई तर सगळीकडेच आहे. त्याच्यानंतर इकडे उलटं जायचं आहे. वाय व्ही वाय 1, 2, 3 सोडलं तर व्ही आलता. त्याच्यानंतर क्यू 1, 2, 3, 4 सोडला तर क्यू आलेला आहे. त्याच्यानंतर जे 5 सोडल्यावर 1, 2, 3, 4, 5, 6 सोडल्यावर जे आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सोडल्यावर आपल्याला ए येईल. ठीक आहे. तर याचं उत्तर आहे ए. त्याच्यानंतर आपल्याला सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत. म्हणजे सर्व मोबाईल लॅपटॉप आहेत. सर्व हे मोबाईल आहेत, हे लॅपटॉप आहेत. काही स्मार्ट वॉच लॅपटॉप आहेत. स्मार्ट वॉच इथं पण असू शकतं किंवा इथं पण असू शकते. काही लॅपटॉप मोबाईल आहेत. काही लॅपटॉप मोबाईल आहेत. आपण नक्कीच सांगू शकत नाही हं हे. अनुमानी आहेत हे. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. इथे मी इंग्लिशमध्ये करून ठेवलेले आहे 2, 2, 3. ठीक आहे. ए अचूक आहे इथे. ठीक आहे. पर्याय क्रमांक आता थोडंसं भरपूर जोनाला वेळ होतोय त्याच्यामुळे मी नंतर डिटेलमध्ये करेल आता. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी डिटेलमध्ये सांगेन. कोणाचा एखादा काही प्रश्न गडबडीमध्ये चुकला असेल तर क्षमा असावी. ठीक आहे. ठीक आहे. धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल. व्हिडिओला सबस्क्राईब करा, हाईप पण करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्याला एन-एम-एमएसच्या पेपरमध्ये नक्कीच मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा पुढच्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये नक्कीच प्रयत्न करेन. जास्तीत जास्त नक्कीच तुम्हाला माझ्या आपल्या चॅनेलकडून फायदा म्हणजे कसा जास्तीत जास्त अभ्यास होईल त्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर तुमचा पण एक सपोर्ट राहू द्या. जास्तीत जास्त आपल्या 47चा चुकला आहे. 47 मी केलाच नाही अजून. कैलास अग्नेयेकडे तोंड करून उभा आहे. तो डावीकडे दोनदा काटकोनात वळला. त्याने शीर्षासन केले व त्याच्या उजव्या हाताशी दिशा कोणती आहे असं विचारलेलं आहे. एकच मिनिट मी थोडंसं याच्यावरचे मी उत्तर नाही. मी थोडंसं 1-2 मिनिटात थांबा. 2 मिनिटातच आपण करू. कारण थोडा ब्रेक घेतो. 2 मिनिटाचा ब्रेक. 2 मिनिट 5 मिनिट ब्रेक घेऊ. कारण बोलून 5 मिनिट ब्रेक घेऊ द्या. मला बोलून थकलेलं आहे मी. एक 2 मिनिट थांबा. 2 मिनिटातच आपण प्रश्नाचे उत्तर करू. 5 मिनिटं पण घेणार नाही मी. 2च मिनिट थांबा.
चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. कैलास अग्नेयेकडे उभा तोंड करून उभा होता. तो डावीकडे दोनदा काटकोनात वळला आणि त्याने शीर्षासन केले व त्यानंतर उजव्या हाताची दिशा कोणती होती तर नैऋत्य होतं. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक राहू द्या. लाईक केल्यानंतरच बऱ्याच जणाला कळतं की बाबा हा हा जो विश्वास बसतो की हा याच्यातले उत्तर चांगले आहेत आणि हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. ठीक आहे. आता मी फास्टमध्ये घेतो त्याच्यामुळे एखादा प्रश्न होऊ शकतो की चुकीचा होऊ शकतो, पण त्याच्यानंतर मी डिटेलमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सांगणारच आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपलं राहणारच आहे. 48व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 49 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 50व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 50चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पाण्याची प्रतिबिंब पाहिजे होत आहे की नाही, पाण्याची प्रतिबिंब. तर पाण्याचं प्रतिबिंब आपल्याला खालच्या साईडला पाहिजे ना, तर हे पाण्याचं प्रतिबिंब हे नाही, इकडच्या साईडला हा पण नाही येणार. मला वाटते पाण्याचं प्रतिबिंब पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. 49व्या प्रश्नाचे पर्याय क्रमांक 1 आहे. 49चं काय आहे? कदम सर वॉज गिविंग 49 बरोबर आहे. ठीक आहे. 51व्याचं काय आहे? 51व्याचं पाण्यातलं खाली पाहायचं, आरशातलं नाही, इकडे नाही पाहायचं, खालच्या साईडला पाहायचं. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. चला 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. एक वेळेस पाहूत आपण याचं उत्तर. ठीक आहे. थोडीसे हा तर उत्तर नसणार आहे. हा पण नसणार आहे. हा पण नसणार आहे. बावनचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हेच आहे. 53 प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. थोडं फास्ट घेऊ, नंतर आपण पाहू. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर डिटेलमध्ये आपण नंतर व्हिडिओ बनवतात. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करा व्हिडिओ, तेवढं आपल्याला मदत करा आपल्या चॅनलला ग्रो होण्यासाठी. 54व्याचा प्रश्न उत्तर आहे 4. 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 56चं उत्तर हे आपल्याला इथं पर्याय क्रमांक 4. 57 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, लवकर लवकर सांगू, थोडंसं गडबडीमध्ये उत्तर होऊ शकतात की मागे पुढे. ठीक आहे. 57 प्रश्नाचं उत्तर आहे 1. आता आपल्याला आरशातले प्रतिबिंब पाहिजे होतं, आरशातलं, तर इकडचं इकडे जाईल. ठीक आहे. हे उत्तर नसणार आहे. ठीक आहे. इथे ठीक आहे. ह्या 3 पैकी उत्तर राहणार आहे. हे 2 इकडे जातील, 6 जवळ येतील, 3 होतील, 6 3 झाले. हे नसणार आहे उत्तर. ठीक आहे. 6 इथं 3 झाले, 3 6 होतील, इथे 6 बरोबर आहे. आता हा जो आहे तो हा नसणार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. घेऊत आपण सर्व संच घेऊ. ठीक आहे. पर्याय क्रमांक 69चं उत्तर आपल्याला इथे 3 रेषा आहेत का? हो. ठीक आहे. बॉल इथं होता, बॉल खालचा बॉल खालीच राहणार आहे. खालचा बॉल खालीच, हा चुकीचा उत्तर आहे. ह्या 2 पैकी 3 पैकीच उत्तर राहणार. वरचा बॉल आपल्याला
बरोबर आहे. हे उत्तर नसणार आहे. ह्या दोन पैकीच उत्तर राहणार आहे. आता इथे जर पाहिलं इथं शेंडी बरोबर आहे. गोल 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 गोल. आता इथे थोडस ह्या दोन्हीमध्ये पहा आकृती थोडीशी आपली बाहेर निघालेली आहे. ठीक आहे, पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 आहे. कार्य जूल बल न्यूटन, बल जूल न्यूटनचा. चला, आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मार्क ज्यांना ज्यांना जेवढे मार्क पडणार आहे ते नक्कीच सांगा. पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे आपल्याला प्रश्न आकृत्या. ठीक आहे, हा इकडे गेलेत. ठीक आहे, हा तो हे झाला. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 47, 17, 95. याचं उत्तर येते 31. त्याच्यानंतर डिटेलमध्ये पाहिजे तर वेळ लागला. डिटेलमध्ये मी करेल, पण भरपूर वेळ झाला हे झालेलं आहे. काही शंका असतील कोणत्या प्रश्नामध्ये, काही चुकीचं वाटत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. अजून याच्यावर थोडं फास्टमध्ये मी उत्तर केलेलं आहे. सर्व उत्तर थोडं लवकर केल्यामुळे एखादं उत्तर होऊ शकतं. पण जर शंका वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक टाका. मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ अजून डबल आपण सर्व करू प्रश्नाची उत्तरे. चला, पुढचं आपण घेऊ. 63व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 64व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 65व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 66 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. थँक्स सर. सोहम सुरवदे, धन्यवाद. मला पण चांगलं वाटते की असं कोणी थँक्स म्हटलं. तुमच्या मनापासून आभार आहे आणि स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवर. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक केल्याच्यानंतर हाईप पण करत जा. पाहूत आता. ठीक आहे, थोडंसं फास्टमध्ये घेऊत आपण, नंतर मी डिटेलमध्ये करू त्याच्यावर व्हिडिओ. ठीक आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 67. आता एखादा प्रश्न चुकीचा जरी झाला असेल तर मी फास्टमध्ये उत्तर केलेले आहेत. नंतर मी एकदम स्लोमध्ये करेल, सर्व प्रश्नाची उत्तरे सांगेल. डिटेलमध्ये थोडा मोठा व्हिडिओ झाला तरी चालेल. ठीक आहे, कारण भरपूर वेळ झालेला आहे आणि बाकीचे मला 3 पेपर आहेत त्याचे पण मला डिटेलमध्ये उत्तर सांगायचे आहे. 65व्याचे उत्तर भरपूर जण म्हणतात की पर्याय क्रमांक 1 आहे. आता एक वेळेस मी पाहतो. नदीच्या प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे. नावेचा प्रवाहाचा आहे 12 तास आहे. नावेचे जे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात पार केले तर तेच प्रवाहाच्या दिशेने पार करण्यासाठी किती वेळ लागेल? पहा, 5 तास लागेल विरुद्ध दिशेने जाण्यासाठी ते 3 किलोमीटरचा आहे. ठीक आहे, 5 तास लागले म्हणजे 15 किलोमीटर त्यानं चाललेलं आहे. तर प्रवाहाचा वेग 3 आहे. प्रवाहाचा वेग 3 आहे. नावेचा ताशी वेग 12 आहे. नावेचे जे अंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 तासात म्हणजे 9 गुणिले 5 45 होईल. ठीक आहे, विरुद्ध दिशेने 45 किलोमीटर जर याच्यामध्ये ऍड केले तर ते बरोबर आहे हे उत्तर. ठीक आहे, 45 किलोमीटर बघा, 12 मध्ये 3 मिळवले 15 होईल. 15 किलोमीटर प्रति तास चालेल ती. आणि विरुद्ध दिशेने जर ती 5 तासात 45 किलोमीटर चालत असेल तर ते 3 तासात चालेल. ठीक आहे, 65व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 3च आहे. ठीक आहे, थोडे फास्टमध्ये जरी केले तरी उत्तर एखादा दुसरा केल पण बरोबरच आहेत सर्व उत्तर. डिटेलमध्ये सांगेल मी सर्व. डिटेलमध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवेल, लाईव्ह नाही बनवेल, चांगलं बनवेल. एक थोडासा एखादा तासाचा व्हिडिओ राहील तो, पण तो व्हिडिओ पण पहा तुम्ही. आज उद्या 2-4 दिवसात आरामात निवांत बनवेल मी.
ठीक आहे. आता आपल्याला 4 पेपर करायचे आहेत. ठीक आहे. 4थीचे 2 आणि 7वीचे 2. अजून भरपूर जणांची रिक्वेस्ट असतील तर संच वाईज करा. ओके, सेट वाईज करा. ए सेट, बी सेट, सी सेट, डी सेट. धन्यवाद व्हिडिओला लाईक केल्याबद्दल. ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं त्यांचं मनापासून आभार. तुमचं स्वागत आहे चॅनलवरती. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि हाईप करा. व्हिडिओ हाईप करा. जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीला हाईप करा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता थोडेसेच राहिले उत्तर, आहे की नाही? तर जास्त वेळ नाही घेत आता मी. आता तंतोतंत जुळणारी आकृती आहे की नाही? तंतोतंत पहा. ही तर नसणार आहे. ठीक आहे. इथे मी केलेली मार्किंग नसते, ही पण नाही आहे. ठीक आहे. आता ह्या 2 पैकीच उत्तर आहे आपलं. चला, इथे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. इथे हे करून बरोबर आहे. 1 2. चला, इथे पण आहे, हा पण बरोबर आहे. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3. हे उत्तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबरचं उत्तर आहे. वेलकम, सर्वांचं स्वागत आहे. ओके. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. आपल्याला गटात न बसणारा अमृतसर आहे. इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. ठीक आहे. 36 80 16चा वर्ग नाही, 10चा वर्ग होतो, 9चा वर्ग नाही. आता हे काय लॉजिक आहे? थोडंसं थांबा, कन्फ्युज मध्ये उत्तर आहे, तर थोडासा वेळ गेला तरी चालेल. थोडंसं मला हे करून पाहू द्या याचं उत्तर. थोडं लॉजिक थोडं समजू द्या मला, काय उत्तर आहे. आता इथे मला थोडंसं लॉजिक वाईज नाही वाटत. हे 2 परफेक्ट स्क्वेअर आहे. आता ह्या दोन्ही पण नाही आहे. ठीक आहे. ते मला आयदर हे वाटते, नाही तर हे उत्तर वाटते. आता थोडंसं कळत नाही की तिसऱ्या किंवा चौथ्यात काय उत्तर आहे. दुसरं काही लॉजिक असेल तर मग त्याचं उत्तर त्याच्यानुसार राहणार. ठीक आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळतो. तुम्ही जे लिहिलं मला ते नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर 71 वा प्रश्न समजवून सांगा. 71 वा. 1 मिनिट. ह्या सर्व राजधानी आहेत. अमृतसर राजधानी नाही आहे. एकच मिनिट. ही राजधानी आहे का? ती रांची, झारखंडची राजधानी लखनौ. उत्तर प्रदेशची बहुतेक आहे. हे राजस्थानची राजधानी आहे. तर ही अमृतसरची राजधानी, अमृतसर ही राजधानी पंजाबच्या नाही आहे. पंजाबची राजधानी चंदीगड आहे. ठीक आहे. पंजाबची राजधानी चंदीगड आहे. त्याच्यामुळे हे सर्व बाकीच्या राजधानी आहेत. ठीक आहे का? आल्ला असेल तुम्हाला. ठीक आहे. कुणाला काय सांगायचं? 71 73 74 75. कुणाला 71 समजून सांगायचं तर साईनाथ कळालं का? साईनाथ. परंतु बाकीचे सर्व शहर आहेत व लखनौ हे केंद्रशासित. लखनौ केंद्रशासित प्रदेश नाही आहे. लखनौ हे उत्तर प्रदेशची राजधानी. ठीक नाही, उत्तर प्रदेशची राजधानी. अमृतसर हे
राजधानी नाही आहे. ठीक आहे, जयपूर राजधानी आहे, रांची आहे. तुम्ही जाऊन पहा, राजधानी आहे त्या, म्हणजे सर्च करा. उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे, राजस्थानची आणि झारखंडची तुम्हाला भेटेल. अमृतसर ही राजधानी नाही, चंदीगड ही राजधानी आहे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 73 तर मला मी उत्तर देत नाही याचं. 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, अशा प्रकारे मी हे आपला छोटासा व्हिडिओ संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.